नमो बुद्धाय. जय भीम. आज जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने धम्मपद, अष्टकथा, गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अष्टकथा ही नवीन व्याख्यानमाला घेऊन येत आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने उषा रंगारीताई यांना विनंती करते की त्यांनी 3 शरण अनुसरण करावे. उषा रंगारीताई. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू. गेल्या 3 वर्षापासून अविरत चालू असलेल्या धम्मपद, गाथा व कथांच्या यशस्वी समारोपानंतर आणि आपल्या उपासक उपासिका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसेच त्यांची धम्माला जाणून घेण्याची तळमळ, हे सर्व बघताना आपण जातक अष्टकथा या नवीन व्याख्यानमालेद्वारे बुद्धाचे मूळ पाली भाषेतील उपदेश विशिष्टांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न हा उपक्रम चालू करत आहोत. आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी ह्या मंचावर जातक अष्टकथा व्याख्यानमालेची दुसरी सुरुवात करत आहोत. आजचे व्याख्यान क्रमांक 10 आणि आजचे मार्गदर्शक आहेत आदरणीय विनोद ढेलेकर. सरांचा थोडक्यात परिचय असा आहे. सरांनी MA इन पाली आणि BA इन प्राकृतिक केलेले आहे. शिवाय UGC नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. सध्या सर सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स मध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय मुंबई विद्यापीठ पाली विभागात विद्यार्थ्यांना 2005 पासून पाली शिकवत आहेत. सरांनी बरेच शोध निबंध सुद्धा सादर केलेले आहेत. महत्वाचे म्हणजे आपली जी पहिली धम्मपद अष्टकथा ही व्याख्यानमाला झाली, त्यामध्ये सरांनी बऱ्याच धम्मपद अष्टकथांवर मार्गदर्शन केलेले आहे. आज सर जातक अष्टकथा यावर मार्गदर्शन करणार आहेत. सरांचा आजचा विषय आहे मतक भक्त जातक वन्ना. हा विषय आहे सरांचा. मी सर्वांच्या वतीने सरांना विनंती करते, सरांनी आपले मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्म साकच्या समूहाचे प्रमुख मार्गदर्शक आयुष्यमान दयानंदजी मिसाळकर सर, नैना तांबे मॅडम, तांबे सर, त्यानंतर गायधनी मॅडम, गायधनी सर आणि सर्व धम्म साकच्या परिवारातील सदस्य सर्वांना सप्रेम जय भीम. आज आपण मागचं लेक्चर जे बाकी होतं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आपण मागच्या लेक्चर मध्ये एक जातक बघितलं. आज आपल्याला त्याचा जो राहिलेला पार्ट आहे किंवा दुसरं जातक आहे ते बघायचं आहे. तर धम्मसाकतच्या जो परिवार आहे हा एक खूप चांगला स्तुत्य कार्यक्रम करत आहे. मी आज जो आमचा डिप्लोमा इन पालीचा वर्ग होता त्या वर्गामधील विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलं की ज्यांना पाली शिकण्याची इच्छा आहे त्यांनी केवळ वर्गातच शिकून उपयोगाचं नाही, तर जिथे जिथे असे धम्मसाकतच्या सारखे जे समूह आहेत खूप चांगलं काम करतात अशा ठिकाणी पण विद्यार्थ्यांनी ते शिकणं किंवा ऐकणं गरजेचं आहे की ज्यामुळे आपलं पाली भाषेचं जे ज्ञान आहे ते समृद्ध होईल. तर मला वाटते त्यातले पण काही विद्यार्थी आज येतील असं मला वाटत आहे. बघूया आता काय होते. तर आपण जे मत्तक भत्त जातक आहे ते आज बघूया. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण पलत्थ मीग जातक आपण बघितलं होतं आणि त्या जातकामध्ये आपण भंते राहुल यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते बघितलं होतं की एवढा छोटा राहुल असून सुद्धा त्याच्यावर जेव्हा म्हणजे राहण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही तर त्यांनी कुणाचाही असा लाभ घेतलेला नाही की आपण याचे चिरंजीव आहो, हे आपले आचार्य आहे, आपले गुरु आहे, तर आपण त्यांच्याकडे राहूया असं न करता त्यांना जे निवासस्थान मिळालं किंवा नाही मिळालं त्या ठिकाणी ते जाऊन राहिले आणि ती वेळ त्यांनी त्याच ठिकाणी काढली. तर राहुल हा किती शिकणारा होता हे सगळं आपल्याला त्यातून कळालं. तर आज आपण मत्तभक्त जातक वर्णनाकडे वळत आहोत. तर मत्तभक्त जातकामध्ये तर एवंचे सत्ता जाने युक्ती इदं सत्ता जे तवने विहरंतो मत्त भक्तकं आरभं कथेसी. हा, एवंचे सत्ता जाने युक्त म्हणजे सत्ता म्हणजे प्राण्यांनी अशा प्रकारे, एवं म्हणजे अशा प्रकारे, जाने युक्त जाणले पाहिजे किंवा जाणणे योग्य आहे. प्राणी म्हणजे सर्व प्राणी मात्र, तर त्यांनी अशा प्रकारे जाणलं पाहिजे, अशा प्रकारे समजलं पाहिजे की याचा अर्थ जे आहे एवं सत्ता जाने युंग या शब्दाचा अर्थ पुढे सांगितलेला आहे. इदं सत्ता जे तवने विहेरंतो मत्तक भक्तं आरभं कथेसी. तर भगवंत जेतवनामध्ये राहत असताना त्यांनी मत्तक भक्त या गोष्टीला उद्देशून हे कथा सांगितलेली आहे. मत्तक भक्त म्हणजे ज्याला आपण श्राद्ध भोजन म्हणतो किंवा जो कोणी व्यक्ती मरण पावला त्याच्या प्रित्यर्थ जे दान दिलं जातं त्याला मत्तक भक्त असं म्हटलेलं आहे. तर आपल्या पूर्वजांची स्मृती काढून किंवा त्यांची आठवण करून लोक त्यांच्या प्रित्यर्थ दान देत असतात. तर हे दान कशा प्रकारे दिलं पाहिजे आणि त्याचा कुठल्या दानाचा लाभ होतो आणि कुठल्या दानाचा लाभ होत नाही हा या जातकाचा विषय आहे. तर दान हे कशा प्रकारे द्यावं असं या जातकामध्ये सांगितलेलं आहे. एकंदरीतच या जातकाचा उद्देश आहे शील पारमी, म्हणजे बोधिसत्वाने शील पारमी कशी पूर्ण करायला पाहिजे किंवा शिलांचं आचरण कधी होते, कुठल्या दानामुळे शिलांचं आचरण होते आणि कुठल्या दानामुळे शिलांचं आचरण होत नाही. कारण ते दान दिलं तरी सुद्धा ते जर सत्पात्री दान नसेल, म्हणजे दुसऱ्याची हिंसा करून जर आपण दान देत असू तर त्या दानाला महत्व नाही. असं या जातकाचा एकंदरीत उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. तर ते आपण जातकामध्ये बघणार आहोत. तर म्हणजे दान हे कशा प्रकारे द्यावं, कुणाला द्यावं, कसं द्यावं, कशाचं दान द्यावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या जातकामधून कळणार आहेत. तर नेक्स्ट स्लाइड घ्या प्लीज. हा, तर ही पूर्व कथा आहे, म्हणजे वर्तमान कथा आहे, पचुपन्न वस्तू आहे.
तर आपण जातकामध्ये हे पाचही भाग बघणार आहोत. पचुपन्नवत्तू, अतीतवत्तू, गाथा, वैयाकरण आणि संबोधन. तर या 5 भागापैकी हा पहिला भाग आहे पचुपन्नवत्तू. तर ही पचुपन्नवत्तू काय सांगते? तस्मिन् ही काले मनुष्या बहु अजेळ कादयो मारेत्वा काल कालकते. ओके. तर अजेळकादयो मारेत्वा म्हणजे मेंढ्या बकऱ्या वगैरे मारून कालंकते त्या काळी यातके उद्दिष्ट आपल्या नातलगांना उद्देशून किंवा आपल्या नातलगांच्या उद्देशाने मत्तक भत्तंग नामून देते, श्राद्ध भोजन देत असत. देणती म्हणजे देत असत. तर त्या काळी माणसे बकऱ्या इत्यादी यांना मारून आपल्या नातलगांच्या उद्देशाने दान देत असत. भिक्खू ते मनुष्य तथा कारेंते दिसवा. भिक्खूंनी त्या मनुष्यांना तसे करताना पाहून सत्तारंग पुच्चिंसू त्यांनी भगवंतांना विचारले. तर भिक्खूंना हे सगळं दिसलं आणि मग ते पाहून त्यांनी भगवंतांना विचारलं. भंते भंते ही ओकेटिव्ह केस आहे. एतरही मनुष्या बहुपाने आता एतरही आता मनुष्या बहुपाने जीवित खयंग पापेत्वा. आता मनुष्य पुष्कळ प्राण्यांना मारून त्यांचा जीव घेऊन पाप कर्म करून मत्तक भत्तक नामंग देनती श्राद्ध भोजन देत आहेत, मृताच्या प्रित्यार्थ भोजन देत आहेत. अतिनुकू भंते एतंग उड्ढी. काय भंते? यामुळे मनुष्यांची वृद्धी होते का? म्हणजे त्यांची जी वृद्धी आहे त्यांचं पुण्य वाढते का? त्यांची भरभराट होते का? असं त्या लोकांनी म्हणजे भिक्खूंनी भगवंतांना विचारलं. काय भंते? यामुळे एतंग उड्ढी यामध्ये मनुष्याचा विकास आहे, वृद्धी आहे, भरभराट आहे, वाढ आहे. सत्था भगवान बुद्ध म्हणाले न भिक्कवे भिक्षुंनो नाही. मत्तक भत्तंग दसा मिती कप्पेंती पानाती पाते काची उड्डी नामंगती. भिक्खूंनो मत्तक भत्तंग दसामी मी मृत भोजन देईल किंवा श्राद्ध भोजन देईल असे म्हणून कतेपी पानाती पाते केलेली प्राणी हत्या काची उड्डी नामंगती. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वृद्धी नाही, भरभराट नाही किंवा लोकांचा याच्यामध्ये फायदा नाही. पुब्बे पंडिता पूर्व जन्मामध्ये किंवा पूर्वी पंडित लोकांनी आकाशे निसज्जन आकाशामध्ये जाऊन आकाशामध्ये बसून म्हणजे त्या काळामध्ये जे पंडित होते त्या लोकांनी आकाशामध्ये जाऊन आपल्या रिद्धी सिद्धीने आकाशामध्ये बसून धम्मंग देसेत्वा धम्म उपदेश करून एतंग आदी नवं कथेत्वा यातील दुष्परिणाम सांगून. एतंग म्हणजे त्यातील, आदी नवंग म्हणजे दुष्परिणाम, कथेत्वा म्हणजे सांगून सकल जंबू दीप वासिके एतंग कम्मंग जहापेंसू. संपूर्ण जंबूद्वीपातील लोकांना या कर्मापासून दूर नेले. जहापेंसू म्हणजे दूर सारले, दूर नेले. आणि प्राणी मात्राची हत्या करणं हे कसं वाईट आहे, अयोग्य आहे हे त्या काळामध्ये पंडित लोकांनी सांगितलं. त्या काळामध्ये म्हणजे कधी की जेव्हा बुद्ध हे बोधिसत्व होते सांगितलं. म्हणजे भगवंतांना असं सांगायचं आहे की जे आताच नाही म्हणजे आता लोक मारतात तशाच प्रकारे तेव्हा सुद्धा लोक प्राणी हत्या करायचे. तर त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा बुद्ध हे बोधिसत्व होते त्या काळामध्ये सुद्धा ज्ञानी लोकांनी या श्राद्ध भोजनामधले दुष्परिणाम सांगितले की प्राण्यांची हत्या करून जर आपण श्राद्ध भोजन देत असू, पुण्य कर्म करण्याचा किंवा पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत असू तर ते कसं चुकीचं आहे, त्याच्यामध्ये काय दोष आहे हे बोधिसत्व असताना तेव्हा पंडित लोकांनी संपूर्ण जंबूद्वीपातील लोकांना या कर्मापासून दूर सारलं. इदानीपण भव संगे प गतता पुन्नंग पातू भूतंग ती वत्वा अतितंग आहारी. पण आता काय झालं की म्हणजे एवढ्या काळामध्ये अशा प्रकारे इदानी म्हणजे नाऊ आता, तर आता काय झालेलं आहे की पूर्व जन्मातील जे लपलेलं कर्म होतं भवंग संखेप गतता, पूर्व काळामध्ये जे लपलेलं
कर्म होतं, जे लपलं ते पुन्हा उत्पन्न झालं आणि त्यामुळे ते लोक काय करत आहेत की अजून प्राणी हत्या करत आहे असे म्हणून अतितंगाहारी असं भगवंताने सांगितलं आणि पूर्वजन्मातली गोष्ट सांगितली, म्हणजे अतीत वस्तू सांगितली. तर आपण बघितलं की पचुपन्न वस्तूमध्ये जेव्हा बुद्ध काळामध्ये लोक प्राणी हत्या करून श्राद्ध भोजन देत होते, तर भिक्खूंनी भगवंताकडे ही गोष्ट सांगितली आणि ही गोष्ट कशी चुकीची आहे, वाईट आहे, अयोग्य आहे हे सांगण्यासाठी भगवंतांनी म्हणजे पचुपन्न वस्तूमध्ये सांगितले की लोक आताच नाही करत तर पूर्वी सुद्धा असंच करायचे. तर त्या काळामध्ये ज्ञानी लोकांनी काय केलं की या प्राणी मात्राच्या हत्येपासून जे प्राणी मात्राची हत्या करणारे होते त्या संपूर्ण जम्बूद्वीपातील लोकांना त्या हत्येपासून दूर नेलं होतं. परंतु काय झालेलं आहे की आता हे कर्म जे आहे पूर्वजन्मामध्ये लपल्या कारणाने ते पूर्ण पुन्हा उत्पन्न झालं आणि पुन्हा उत्पन्न झाल्यामुळे पुन्हा लोक प्राणी हत्या करायला लागले असं सांगून भगवंत पुढची कथा म्हणजे अतीत वस्तू त्या भिक्खू संघाला सांगत आहे. तर आता आपण अतीत वस्तू बघूया. अतिते बाराणसियं ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते एको तिन्नं वेदानं पारगु दिसा पामुखो आचार्य ब्राह्मणो मत्तक भत्तं दस्सामीति एकं एळकं गहा पेत्वा अंतेवासिके आह. तर अतिते, आता हे सगळे शब्द सप्तमी विभक्ती मधले आहेत. अतिते बाराणसियं ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते, तर अतिते म्हणजे भूतकाळामध्ये किंवा पूर्वी, आता अतीत वस्तू असल्यामुळे असं आलेलं आहे. तर पूर्वी वाराणसीमध्ये हा इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. ब्रह्मदत्त नावाचं कुळ राज्य करत असताना, तर आपण आता सगळ्या जातक कथामध्ये ब्रह्मदत्त रज्जं कारयन्ते असं आलेलं आहे. तर बहुतेक हे त्या कुळावरून आलेलं असावं, कारण कुठलाही राजा आहे तो जास्तीत जास्त 40-50 वर्ष राज्य करेल, 30 वर्ष 20 वर्ष करेल, परंतु त्याचं जे कुळ आहे ते 200, 300, 400 वर्ष राज्य करते. म्हणजे एक राजा झाला की दुसरा त्याचा मुलगा राजा होतो, त्याचा मुलगा राजा होतो, त्याचा मुलगा राजा होतो, असं कुळ चालत राहते. तर आपण म्हणतो की वाकाटकांनी 400 वर्ष राज्य केलं, मुसलमानांनी 500 वर्ष राज्य केलं किंवा मोगलांनी इतके वर्ष राज्य केलं, याचा अर्थ तो एक राजा राज्य करत नाही, तर त्याचे कुळ हे राज्य करत असते. आणि त्याच्यामुळे बहुतेक सगळ्या जातकांमध्ये ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते असं आलेलं आहे. तर म्हणजे ब्रह्मदत्त कुळातील जे राजे आहे ते राज्य करत असल्या कारणाने अशा प्रकारे आलेलं आहे की ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्ते. तर ही घटना कधी घडली हे सांगण्यासाठी ही पहिली ओळ आहे. तर एको तिन्नं वेदानं पारगु, एक तिन्ही वेदामध्ये पारंगत असलेला. आता ही जातक जेव्हा संकलित झाली किंवा जातक जेव्हा लिहिली तेव्हा कदाचित 3च वेद असतील, चौथा वेद नसेल, आणि त्यामुळे इथे 3 वेदामध्ये पारंगत असलेला. आपल्याला माहिती आहे की सध्या आपण म्हणतो की 4 वेद आहेत, परंतु इथे 3च वेद सांगितलेले आहेत. तर हे जातकाचं जेव्हा संकलन झालं तेव्हा 3 वेद असतील किंवा जातक लिहिले तेव्हा 3च वेद असतील आणि नंतर 4 वेद झाले. तर हे आपल्याला इथे गोष्ट कळते की त्या काळामध्ये प्रामुख्याने 3 जातक असावीत, 3 वेद असावीत आणि नंतर मग चौथा वेद ऍड झाला असावा. तर 3 वेदामध्ये पारंगत असलेला दिसा पामुखो, दिसा म्हणजे दिशा आणि पामुखो म्हणजे प्रमुख, तर दिशाला प्रमुख. तर दिसा पामुखो या शब्दाचा अर्थ जसाच्या शब्दशः अर्थ न होता याचा अर्थ होतो प्रसिद्ध, फेमस, सगळीकडे मान्यता पावलेला. तर 3 वेदामध्ये पारंगत असलेला, सगळीकडे फेमस असलेला, प्रसिद्ध असलेला आचार्य ब्राह्मण मत्तक भत्तं दस्सामी, श्राद्ध भोजन देईल. म्हणजे माझे जे नातलग आहे मरण पावलेले आहे तर त्यांच्या स्मृती प्रित्यार्थ, त्यांच्या आठवणीसाठी किंवा त्यांना सत्कर्म मिळो, त्यांना पुण्य मिळावं यासाठी मी काय करेन की त्यांच्या नावाने श्राद्ध भोजन देईल. असे म्हणून एकंग एळकंग गहा पेतवा, एका एडक्याला पकडून, एकंग एळकंग एका एडक्याला गहा पेतवा म्हणजे पकडून, अंतेवासिके आह आपल्या शिष्यांना म्हणाला.
काय म्हणाला, ताता, मुलांनो, बाळांनो. ताता हे संबोधन आहे, त्यामुळे तात हे कुणासाठी वापरले जाते, आईसाठी नाही, वडिलांसाठी, भावासाठी, मुलासाठी, म्हणजे एक संबोधन आहे. तर ताता अनेक वचन असल्यामुळे ताता. मुलांनो, विद्यार्थ्यांनो. इमंग येळकंग नदींग नेतवा. इमंग येळकंग म्हणजे या एडक्याला, या बकऱ्याला. इमंग हे दर्शकवाचक सर्वनाम आहे, त्यामुळे इमंग येळकंग नदींग नेतवा, नदीवर नेऊन, नहा पेतवा स्नान घालून, कंठे मालंग परिक्षिप्पित्वा. कंठे म्हणजे गळ्यात, सप्तमी विभक्ती आहे. मालंग परिक्षिप्पित्वा, माला किंवा पुष्पहार किंवा फुलांची माळ त्याच्यामध्ये त्याच्या गळ्यात घालून, पंच अंगुलिकंग दत्वा. पंच अंगुलिकंग म्हणजे पंच म्हणजे 5 आणि अंगुलिकंग म्हणजे बोटे. तर 5 बोटे दत्वा म्हणजे देऊन, त्याच्यावर 5 बोटे देऊन. म्हणजे जसं आपण बघतो की जेव्हा बैलांचा सण असतो किंवा प्राण्यांचा सण असतो, तेव्हा आपण त्या प्राण्यांना सजवतो. तर त्याला आपण आपल्या म्हणजे अशी पेंटिंग वगैरे काही आता काढतात, पण ज्या वेळेस अशी डेव्हलपमेंट नव्हती तेव्हा लोक काय करायचे की रंगामध्ये आपला हात भिजवायचे आणि तो रंगाचा हात प्राण्यांच्या शरीरावर द्यायचे, आणि त्यामुळे तो प्राणी त्या रंगाने, वेगवेगळे रंग, पांढरा असेल, लाल असेल, तर असे रंग त्या प्राण्यांच्या शरीरावर देऊन त्यांना सजवायचे. तर अशाच प्रकारे तुम्ही त्या बकऱ्याला काय करा, तुमचे 5 बोट रंगामध्ये बुडवा आणि ते त्या बकऱ्याच्या शरीरावर लावा, आणि त्यामुळे तो एकदम सजून दिसेल, चांगला दिसेल. पण त्यामुळे हा शब्द आला इथे, पंचंगुलिकंग दत्वा. मंडेत्वा सजवून, मंडेत्वा म्हणजे सजवून, आनेथा त्याला आणा. तर अशा प्रकारे टीचरने आपल्या स्टुडंटना आज्ञा दिली आणि त्या बकऱ्याला सजवून आणायला सांगितलं. ते म्हणजे ते विद्यार्थी. साधू इति, ठीक आहे असं म्हणून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या टीचरला आन्सर दिला आणि पटी सुनित्वा, त्याला प्रतिसाद देऊन, म्हणजे आपल्या टीचरच्या आज्ञेला त्या विद्यार्थ्यांनी ठीक आहे असे म्हणून प्रतिसाद देऊन, तंग आदाय, तंग म्हणजे त्या बकऱ्याला, तंग हे प्रोनाउन्स आहे, आदाय म्हणजे घेऊन, नदीं गंतवा नदीवर जाऊन, नहापेत्वा त्याला स्नान घालून, त्या बकऱ्याला धुतलं त्यांनी पाण्यामध्ये नेऊन, मंडेत्वा सजवून, आणि जसं टीचरनी सांगितलं, आचार्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी त्या बकऱ्याला सजवलं आणि नदी तीरे ठप्पिंसू, नदीच्या किनाऱ्यावर उभं केलं, आणि ते आता मग त्याला घेऊन जाणार होते. तर तेवढ्यात काय झालं की सो एळको, त्या एडक्याने अतन्नो पुब्बकमंग दिसवा, आपले पूर्वजन्मातील कर्म पाहून, अतन्नो म्हणजे आपले, पुब्बकमंग पूर्वजन्मातील कर्म, दिसवा म्हणजे पाहून. तर तो एडकाही एक म्हणजे काय म्हणतात त्याला, एवढा साधा नव्हता. तर तो एडकाय कसा की ज्याला पुब्बे निवासानुसती असं ज्ञान होतं, की तो एडका सुद्धा आपल्या पूर्वजन्मातील कर्म बघू शकत होता. तर त्या प्राण्याला सुद्धा अशा प्रकारची जी काही म्हणजे जागृती आहे किंवा आपल्या स्वतःबद्दल पूर्वजन्माचं ज्ञान आहे ते त्या एडक्याला होतं, बकऱ्याला होतं, आणि त्याने ते सगळं ज्ञान असल्या कारणाने आपले पूर्वजन्म कुठे कुठे झाले होते हे त्याने बघितले आणि त्याचं कर्म सुद्धा जाणलं. तर काय झालं की ते कर्म जाणल्यामुळे पुढे प्रसंग घडला तो असा की एवरूपा नामं दुःखा अज्ज मुच्चिसामी. तर एवरूपा म्हणजे अशा प्रकारे, नाम हा शब्द फक्त वाक्याच्या सौंदर्यासाठी आलेला आहे. दुःख अज्ज मुच्चिसामी, आज मी दुःखातून मुक्त होईल, अशा प्रकारे आज मी दुःखातून मुक्त होईल. म्हणजे आचार्याचा जो उद्देश आहे, टीचरचा जो उद्देश आहे, तो उद्देश त्या बकऱ्याला समजला, आणि तो उद्देश त्या बकऱ्याला समजल्यामुळे तो म्हटला की आज मी ह्या दुःखातून मुक्त होईल. तर कुठल्या दुःखातून मुक्त होईल, तर मी ह्या मरणाच्या दुःखातून मुक्त होईल असं त्या एडक्याला वाटलं. कारण आज त्या एडक्याचा प्राण जाणार होता, त्याला त्याचे आचार्य मारून श्राद्ध भोजन देणार होते. तर ते मृत्यूचं दुःख होतच त्याला, पण तो का म्हटलं की मी आज या मृत्यूच्या दुःखातून मुक्त होईल. का म्हटलं असं, तर पुढे आपण बघणार आहोत की असं का म्हटलं तो. तर सोमनस्स जातो म्हणजे तो आनंदित होऊन,
म्हणजे मृत्यूबद्दल सुद्धा तो आनंदित झाला. आज त्याला मृत्यू येणार आहे या कारणाने सुद्धा त्याला आनंद झाला. तर सोमनस्स जातो अत्याधिक आनंदित होऊन मत्तिका घट्टं भिंदंतो विय. मत्तिका घट्ट, मत्तिका म्हणजे माती, घटक म्हणजे मातीचा घडा. जसं आपण मातीचा घडा दगडावर किंवा जमिनीवर आपटतो आणि आपटल्यानंतर जसं त्याचा आवाज होतो, म्हणजे एवढ्या आवाजाच्या म्हणजे एवढ्या आवाजाने किंवा एवढ्या आवाजात जसा घडा फोडावा, भिंदंतो म्हणजे फोडावा, भिंद म्हणजे तोडणे किंवा फोडणे, भिंदंतो म्हणजे फोडावा, विय म्हणजे त्याप्रमाणे, महाहसितं हसित्वा म्हणजे मोठ्याने खळखळून हसला, म्हणजे अतिशय आनंदित झाला आणि मातीचा घडा फोडावा त्याप्रमाणे मोठ्याने तो हसला. म्हणजे जसा घड्याचा आवाज होतो एवढ्या आवाजात तो हसला. पुन्हा आणि पुन्हा अयं ब्राह्मणो मग घातेत्वा, हा ब्राह्मण माझा घात करून, माझी हत्या करून, मला मारून, मया लद्द दुःखं मला प्राप्त झालेलं दुःख, मया लद्दं दुःखं म्हणजे काय, मला प्राप्त झालेलं दुःख, लभिसती हा सुद्धा प्राप्त करेल. म्हणजे मृत्यूचं जे मला दुःख प्राप्त होणार आहे किंवा आजपर्यंत जे मी मृत्यू सहन केलेले आहेत, आजपर्यंत मी जेवढ्यांदा मरण पावलो तेवढ्या वेळेस हा ब्राह्मण सुद्धा आता माझी हत्या केल्यामुळे हे माझं दुःख तो भोगणार आहे. जर मी अनेक वेळा जन्म घेऊन मरण पावलो असेल तर तेवढ्याच वेळा हा ब्राह्मण सुद्धा जन्म घेऊन मरण पावणार आहे. किती असे म्हणून ब्राह्मणे कारुण्यं उत्पादित्वा, ब्राह्मणाविषयी करुणा उत्पन्न होऊन, कारण तो ब्राह्मणाबद्दल करुणा का उत्पन्न झाली, कारण हा बकरा सुद्धा 500 वेळेस जन्मला आणि 500 वेळेस मरण पावला. तर ब्राह्मण हा सुद्धा हत्या केल्यामुळे 500 वेळेस जन्म घेणार होता आणि 500 वेळेस मरणार होता. तर आणि हा जो बकरा आहे तो या मृत्यूमुळे त्या दुःखातून मुक्त होणार होता. तर दुःखातून मुक्त होण्याचं, जन्म मृत्यूच्या दुःखातून, आणि 500 वेळेस त्याचा शिरच्छेद झाला, तर या दुःखातून तो मुक्त होणार होता म्हणून त्याला आनंद झाला. पण जो ब्राह्मण श्राद्ध भोजन देऊन या बकऱ्याची हत्या करणार होता त्याला हे सगळे जन्म प्राप्त होणार होते. आणि त्यामुळे जो बकरा होता त्या बकऱ्याला त्या ब्राह्मणाबद्दल करुणा उत्पन्न झाली आणि त्या करुणेने महंतेन सद्देन परोधी, मोठ्या आवाजाने तो रडला. परोधी म्हणजे रडला. अथ नंग ते मानवा, तेव्हा नंग म्हणजे नंग म्हणजे तंग, त्याला नंग तंग हे प्रोनाउन्स आहे, त्याला ते मानवा पुच्छिंसू, तेव्हा त्याला त्या विद्यार्थ्यांनी विचारले. ते मानवा म्हणजे ते विद्यार्थी, त्यांनी विचारले, सम्म एळक मित्रा एडक्या. बघा एडके सुद्धा ते एकदम काय म्हणतात त्याला सौजन्याने बोलले. सम्म एळकं त्वंग महासद्देन हसी, तू मोठ्या आवाजात हसलास. त्वंग म्हणजे तू, महासद्देने म्हणजे मोठ्या आवाजाने, सद्द म्हणजे शब्द, आवाज, हसी पास्टेन्स आहे हसला, चेव तसेच रोदी रडलास. रोदी पास्टेन्स व्हर्ब आहे, रोदी रडलास. च म्हणजे आणि, तर तू मोठ्या आवाजात हसलास आणि मोठ्या आवाजात रडलास. केनु को कारणेन हसी, कोणत्या कारणाने हसलास. केन कारणेन परोदी, आणि कोणत्या कारणाने मोठ्या आवाजात रडलास. ते काही विद्यार्थ्यांना समजलं नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा प्रश्न त्या बकऱ्याला विचारला. तेव्हा तो बकरा काय म्हटला, म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, मग मला इमं कारण, हे कारण, अतन्नो आचार्यस्य संतिके, तुमच्या आचार्याच्या जवळ, पुच्छे याताती ऑप्टेटिव्ह मूड आहे, तुम्ही मला हे कारण तुमच्या आचार्याच्या जवळ विचारा. म्हणजेच काय करा की तुम्ही मला इथून या नदीच्या तीरावरून घ्या आणि तुमच्या आचार्याजवळ घेऊन चला, आणि तिथे तुमच्या आचार्याजवळ पोहोचल्यानंतर तुम्ही मला हे कारण विचारा. तंग आदाय, ते म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी, तंग आदाय म्हणजे त्या बकऱ्याला नेऊन, तर त्या काय केलं की आचार्यचं संतिके पुच्छे याताती, तर तुम्ही मला आचार्याच्या जवळ नेऊन विचारा. तर ते तंग आदाय, ते म्हणजे त्या सर्व विद्यार्थ्यांनी, तंग म्हणजे त्या बकऱ्याला प्रोनाउन्स आहे,
आदाय घेऊन गंत्वा जाऊन इदं कारणं ते कारण किंवा हे कारण आचार्यस आरोचेन्सु आचार्यास विचारले. तर त्यांनी त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या बकऱ्याला त्या नदीच्या तीरावरून घेतलं आणि आपल्या टीचर जवळ नेलं आणि टीचर जवळ नेल्यानंतर पुन्हा त्यांनी तोच प्रश्न त्या बकऱ्याला विचारला. आचार्यो ते संग वचन सुतवा आचार्यांनी ते वचन ऐकून म्हणजे आचार्याला त्यांनी सांगितलं की हा बकरा काय केला, मोठ्याने हसला आणि मोठ्याने रडला. तर आचार्यांनी ते वचन ऐकून एळकंग पुच्छी एडक्याला विचारले, कसमा त्वंग एळकंग हसी, एडक्या तू का हसलास, कसमा रोदी आणि का रडलास. माझे विद्यार्थी मला जे सांगतायत ते खरं आहे का, तू का रडलास आणि का हसलास हे तू मला सांग, असं आचार्यांनी त्या बकऱ्याला विचारलं. एळको अतन्ना कत्तकमंग जाती सरयानेन अनुसरित्वा. तर एळको म्हणजे एडक्याला, अतन्ना कत्तकम्म, अतन्ना म्हणजे आपण, कत्तकम्मंग म्हणजे केले, कत पास पार्टिसिपल आहे, अत कत्तकम्मंग म्हणजे आपण केलेले कर्म, याती सर यानेन जन्म स्मरणाच्या ज्ञानाने, याती म्हणजे जन्म, सर म्हणजे स्मरण, यानेन म्हणजे ज्ञानाने, जन्म स्मरणाच्या ज्ञानाने म्हणजे पुब्बे जाती सरण यान म्हणजे पूर्व जन्माचं ज्ञान, त्या ज्ञानाने अनुसरित्वा त्याचं स्मरण करून, म्हणजे एडका सुद्धा रिद्धी सिद्धी प्राप्त केलेला होता कारण तो पूर्व जन्मातला ब्राह्मण आचार्य होता. तर त्याला पुब्बे निवासानुसती हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने ते सर्व जाणता येत होतं आणि ते जाणून अनुसरित्वा त्याचं स्मरण करून ब्राह्मणस्य कथेसी त्यांनी त्या ब्राह्मण आचार्याला सांगितलं. काय सांगितलं, ब्राह्मणं हे ब्राह्मणा, अहं मी, पुब्बे पूर्वी, तादी सोव तुझ्यासारखा, हे ब्राह्मणा मी पूर्वी तुझ्यासारखाच, मंत झायक ब्राह्मण होतो. मंत झायक म्हणजे मंत्र शिकवणारा प्राध्यापक किंवा अध्यापक, ब्राह्मणो हुत्वा ब्राह्मण होऊन, जसं आता तू 500 विद्यार्थ्यांना मंत्र शिकवतोस, 3 वेद शिकवतो, तसंच मी सुद्धा तुझ्यासारखा पूर्वी मंत्र शिकवणारा ज्ञान देणारा ब्राह्मण आचार्य होऊन मत्तक भत्तंग दसामी श्राद्ध भोजन देईल असे म्हणून एकंग एळकंग मारेत्वा एका बकऱ्याला मारून त्याची हत्या करून मत्तक भत्तंग दासी मी श्राद्ध भोजन दिलं. म्हणजे जसा तू आजचा विचार करतोस तसाच मी सुद्धा पूर्वी विचार केला होता आणि तो विचार मी अंमलात आणून एका एडक्याला मारून मी माझ्या नातलगांच्या प्रित्यार्थ मी श्राद्ध भोजन दिलं होतं. स्वाहंग एकस एळकस घाती तत्ता, स्वाहंग म्हणजे तो मी किंवा त्या मी, एकस एळकस एका एडक्यास, घाती तत्ता त्या एका एडक्याचा घात केल्याने, त्याची हत्या केल्याने, त्याला मारल्याने किंवा त्याची म्हणजे त्याचा जीव घेऊन मी श्राद्ध भोजन दिल्याने एकुनेनेसु पंचसु. आता एकून उनेसु तो शब्द कसा आहे, एकेन एकेन ने एकेनु नेसु, तर एकेन उनेसु म्हणजे एक कमी, पंचसु 500, एक कमी 500 म्हणजे 499 वेळा, अत्त भाव सत्तेसु शिष्य छेदन पापुनी. तर अत्त भाव म्हणजे स्वतः, सतेसु म्हणजे 100. तर 500 हा शब्द लिहिण्यासाठी काय केलं, एक कमी 5 स्वतःचे, सतेसु म्हणजे 100, तर एक कमी 5 100 म्हणजे 500 ला एक कमी, शिष्य छेदन पापुनी शिरछेदाला प्राप्त झालो. म्हणजे मी तेव्हा ब्राह्मण आचार्य होतो आणि मी श्राद्ध भोजन देताना मी असाच विचार केला आणि तो विचार करून मी एका एडक्याला मारून श्राद्ध भोजन दिल्यामुळे 499 वेळा शिरच्छेदाच्या दुःखाला प्राप्त झालो. अयंग मे कोटियंग थिट्टो, हा माझा शेवटचा जन्म आहे. अयंग म्हणजे हा, मे म्हणजे माझा, कोटियंग म्हणजे शेवटचा, थिट्टो म्हणजे जन्म आहे. आता मी हे शेवटचं माझं इथे उभं राहणं आहे किंवा जिवंत असणं आहे.
पंचसतीमोत्त भाव, हा माझा 500वा जन्म आहे, हा माझा 500वा जन्म आहे. सो स्वाहं म्हणजे तो मी आज, अज्ज एव रूपं दुःखं मुच्चिसामी, आज माझा मृत्यू होऊन मी ह्या 500 जन्मातून मुक्त होणार. म्हणजे ह्या एडक्याच्या 500 जन्मामधून मी मुक्त होणार. म्हणजे मी एका एडक्याला मारून श्राद्ध भोजन दिल्यामुळे मी 500 वेळेस एडका म्हणून जन्म घेतला आणि हा माझा 500वा जन्म आहे. आणि या एडक्याच्या जन्मामधून आणि आज माझा मृत्यू झाल्यामुळे मी या म्हणजे या दुःखातून मुक्त होणार आहे. आणि त्यामुळे सोमनस्स जातो, त्यामुळे मला अत्याधिक आनंद झाला. इमी ना कारणेनं हसी, आणि त्या कारणाने मी आज हसलो. म्हणजे दुःखातून मुक्त होणार आहे म्हणून मला आज आनंद झाला आणि त्या आनंदाने मी हसलो. पण रोदंतो, पण रडलो का, तर अहं ताव येळकं एकं मारेत्वा, अहं ताव एकं येळकं मारेत्वा पंच जाती सतानी शिस छेदं दुःखं पत्वा अज्ज तम्मा दुःखा मुच्चिसामी. अहं म्हणजे मी, ताव म्हणजे पर्यंत, एकं येळकं मारेत्वा एका एडक्याला मारल्यामुळे, पंच जाती सतानी म्हणजे 500 जन्म, शिस छेदं दुःखं पत्वा शिरच्छेदाचं दुःख प्राप्त करून, अज्ज तम्मा दुःखा मुच्चिसामी आज मी त्या दुःखातून मुक्त होईल. अयं पण ब्राह्मणो, पण हा ब्राह्मण, अयं म्हणजे हा, पण म्हणजे पण, ब्राह्मणो हा ब्राह्मण, मग मारेत्वा मला मारल्यामुळे, माझी हत्या केल्यामुळे, माझा जीव घेतल्यामुळे, अयं वीय माझ्याप्रमाणे, जसं मला 500 जन्म शिरच्छेदाचं दुःख प्राप्त करावं लागलं त्याप्रमाणे, अयं वीय माझ्याप्रमाणे, पंचजाती सतानी 500 जन्म शिस छेदं दुःखं लभिसती 500 जन्म शिरच्छेदाचं दुःख प्राप्त करेल. म्हणजे मला जे दुःख मिळालं 500 जन्म, ते दुःख आज या मंत्र शिकवणाऱ्या ब्राह्मणाकडे काय होणार आहे, अग्रेसित होणार आहे. आणि माझ्यासारखा हा सुद्धा आता 500 जन्म शिरच्छेदाचं दुःख प्राप्त करणार आहे. तही कारुण्येय, तही कारुण्येन त्या करुणेमुळे, या ब्राह्मणाबद्दल करुणा उत्पन्न झाल्यामुळे रोधी रडलो. तर अशा प्रकारे त्या एडक्याने हसण्याचं आणि रडण्याचं कारण त्या ब्राह्मण आचार्याला सांगितलं. तर हे कारण ऐकल्यानंतर ब्राह्मण आचार्य थोडा सावध झाला आणि तो ब्राह्मण आचार्य काय म्हटला, मा भाई येळकं, एडक्या घाबरू नकोस, बकऱ्या घाबरू नकोस. हा, मा म्हणजे नकोस, भाई म्हणजे घाबरणे, आणि येळकं म्हणजे एडक्या, एडक्या घाबरू नकोस. नाहं तंग मारे सामी, तर नाहं म्हणजे न अहं, संधी झाल्यामुळे नाहं शब्द झाला. न अहं तंग मारे सामी, मी तुला मारणार नाही, मी तुला मारणार नाही. फ्युचर टेन्स आहे हा, मी तुला मारणार नाही. ब्राह्मण किंग वदेसी, एडका काय म्हटलं ब्राह्मणाला, ब्राह्मणा हे काय म्हणतोस, ब्राह्मण म्हणजे हे ब्राह्मणा, किंग वदेसी काय म्हणतोस, मला मारणार नाही हे काय बोलतोस तू. तई मारेन ते पी अमारेन ते पी, म्हणजे तुम्ही मारलं तरी, अमारेन ते पी नाही मारलं तरी, ब्राह्मणात तुझ्याकडून मारल्या गेलं तरी, नाही मारल्या गेलं तरी. तई हा इन्स्ट्रुमेंट म्हणजे तती हा विभक्ती इन्स्ट्रुमेंटल केस आहे. म्हणजे तुझ्याकडून मारल्या, कर्मणी प्रयोग आहे, तुझ्याकडून मारल्या गेलं तरी आणि नाही मारल्या गेलं तरी. न सक्का अज्ज बया मरणा मुच्चिसंतु, म्हणजे आज माझी मरणापासून मुक्तता शक्य नाही. म्हणजे आज माझा मृत्यू निश्चित आहे, आज माझी मरणापासून मुक्तता नाही, म्हणजे आज मी मरणारच आहे. न सक्का म्हणजे शक्य नाही, अज्ज म्हणजे आज, मया म्हणजे माझी, मरणा मुच्चितून मरणातून सुटका नाही, आज माझी मरणातून सुटका होणं शक्य नाही. म्हणजे तू मारलं तरी आणि नाही मारलं तरी आज मी मरणारच आहे, मरणापासून आज मला मुक्तता नाही. अशा प्रकारे तो बकरा, तो अज त्या ब्राह्मण आचार्याला म्हणाला. आता पुढे, मा भाई येळकं, एडक्या घाबरू नकोस, बकऱ्या घाबरू नकोस, अज्ज ते आरकं गहेत्वा, आज मी तुला सुरक्षा देऊन, अहं म्हणजे मी, ते म्हणजे तुला, आरखं म्हणजे सुरक्षा रक्षण, गहेत्वा घेऊन, मी आज तुला
सुरक्षा घेऊन, सुरक्षित घेऊन किंवा तुला सुरक्षा देऊन तया सद्दिंग एव विचिरिसामी, तुझ्या बरोबरच फिरेल, तुझ्याच बरोबर फिरेल. सद्दी म्हणजे सोबत, एव हा शब्द त्याच्यावर जोर देण्यासाठी वापरला की तुझ्या सोबत फिरेल, मी कुणा सोबत फिरणार नाही किंवा मी कुठे जाणार नाही. आज मी तुझ्या सोबत विचारण करेल, तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मी माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन तुझ्या सोबत येईल आणि तुला प्रोटेक्शन देईल, तुला सुरक्षा देईल आणि तुझी हत्या होऊ देणार नाही, तुला मी कुणाला मारू देणार नाही आणि मी स्वतः सुद्धा तुला मारणार नाही. अशा प्रकारे ब्राह्मण आचार्य त्या हेडक्याला म्हणाला. आता हेडका काय म्हणाला की ब्राह्मण अपमत्तो को तव आरखो, ब्राह्मणा, हे आचार्य ब्राह्मणा, तव आरखो, तुझी सुरक्षा, तुझ्याकडून जे प्रोटेक्शन दिल्या जाणार आहे, सुरक्षा दिल्या जाणार आहे ती कशी आहे, अपमत्त को, अल्प मात्र आहे, फारच कमी आहे. तू आणि तुझे विद्यार्थी मिळून किंवा अजून कितीही लोक आले आणि त्या लोकांनी जरी मला सुरक्षा दिली तरी ती माझी सुरक्षा कशी आहे, अल्प मात्र आहे, फारच कमी आहे. आणि मया कत पापं पण महंतं बलवंती, पण मया कत पापं, माझ्याकडून केल्या गेलेलं पाप, मी जे एका बकऱ्याला मारून श्राद्ध भोजन दिलं ते माझ्याकडून केल्या गेलेलं पाप महंतं बलवंतं, फार बलवान आहे, मोठं बलवान आहे. आणि त्यामुळे तू कितीही सुरक्षा दिली तरी त्या पाप कर्माच्या पुढे ती सुरक्षा फारच अल्प मात्र आहे. म्हणजे बघा की एक छोट जरी पाप असलं तरी ते किती कर्म देणार आहे किंवा त्याचं फळ किती माणसाला भोगावं लागतं हे या गोष्टीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. आपण म्हणतो एवढंच तर केलं याने काय होणार आहे, थोडंच तर खोटंच तर बोललो, एकच तर शब्द बोललो, असंच तर केलं, कोणी बघितलं तर नाही, त्यामुळे काय होणार आहे फक्त आपल्यालाच माहित आहे, असा आपण विचार करतो. परंतु कोणी बघितलं किंवा नाही बघितलं तरी जे काही आपण कर्म करतो ते कर्म आपल्याला फळ देतच. त्यासाठी कोणी बघण्याची किंवा कोणी न बघण्याची काही गरज नाही. आपली कर्म आपण केलेल्या कर्मानुसार आपल्याला फळ देत असतात. त्यासाठी कोणाच्या पुराव्याची किंवा कोणाच्या काय म्हणतात सिद्ध करण्याची काही गरज नाही. तर हेच एडका त्या ब्राह्मणाला सांगितलं म्हणजे हेच त्या एडक्याने त्या ब्राह्मणाला सांगितलं की माझ्या कर्मापुढे कुठल्याही प्रकारची सुरक्षा किंवा कुठल्याही प्रकारचं आरक्षण किंवा कुठल्याही प्रकारची काय म्हणूया त्याला प्रोटेक्शन हे फार अल्प मात्र आहे. आणि माझी कर्मच अशी आहे की ती कर्मच मला फळ देणार आहे. कोणी त्याचं म्हणजे कोणी त्याबद्दल मला पनिशमेंट देवो अगर न देवो, माझी कर्म मला पनिशमेंट देणार आहे असे त्या एडक्याला सांगायचं आहे. ब्राह्मणो एळकं मुचित्वा, आणि असं एडक्याने सांगितल्यानंतर ब्राह्मणो त्या ब्राह्मणाने एळकं मुचित्वा, एडक्याला सोडून, म्हणजे जो तो त्याच्या कस्टडीमध्ये होता तर त्या कस्टडीमधून किंवा त्याला बांधून ठेवलं असेल तर त्याने त्या बंधनातून त्या एडक्याला मुक्त केलं, सोडून दिलं. मुचित्वा इमंग एळकं कस चिपी मारेन तू न दसामी, इमंग एळकं म्हणजे या एडक्याला, कस चिपी म्हणजे कुणालाही, मारेन तू न दसामी मी कुणालाही मारू देणार नाही. आणि तो म्हटला की या एडक्याला मी कुणालाही मारू देणार नाही. असे म्हणून अंत्यवासिके आदाय, आपल्या शिष्यांना घेऊन, अंत्यवासिके म्हणजे स्टुडंट, शिष्यांना घेऊन एळकेने व सद्दी विचारी, त्या एडक्या बरोबर फिरला. म्हणजे जिथे जिथे तो बकरा जात होता तिथे तिथे तो आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याच्या सोबत फिरत होता. तर काय झालं, एळको विसट्ट मत्तो व, म्हणजे एडक्याला सोडता क्षणी, विसट्टो म्हणजे सोडणे, मत्तो हा शब्द त्याच्यावर सोडता क्षणी म्हणजे सुटल्याबरोबर लगेचच असं दाखवण्यासाठी मत्तो हा शब्द वापरला. एळको विसट्टो मत्तो व म्हणजे एडका सुटता क्षणी त्या आचार्याच्या बंधनातून सुटता क्षणी एकं पासान पिठ्ठी निस्साय, एका दगड सपाटीच्या आधाराने, एकं म्हणजे एका पासान पिठ्ठी, पासान म्हणजे दगड आणि पिठ्ठी म्हणजे त्याची सपाटी, त्याच्या निस्साय म्हणजे आधाराने, तर एका दगड सपाटीच्या आधाराने म्हणजे
एखादी डोंगर असेल तर त्या डोंगराचा जो उभा असलेला भाग आहे तो सपाट होता, तर त्याच्या आधाराने जात गुंबे म्हणजे उगवलेलं जे झाड आहे, जात म्हणजे उगवलेलं आणि गुंब म्हणजे झुडूप. गुंब म्हणजे काय, एखादी झाड छोट किंवा एखादी झुडूप. गिवंग उक्की पित्व आपली मान पसरवून पन्नानी खादिंतू आरद्धो. तर एका दगडाच्या सपाटीच्या आधाराने एक छोटस झाड उगवलं होतं, तर बकऱ्याने काय केलं, त्या दगड सपाटीवर आपले दोन पुढचे पाय ठेवले आणि आपली मान लांब करून त्या झुडपाला उगवलेली जी पानं होती ती खायला त्याने सुरुवात केली. आरद्धो म्हणजे सुरुवात केली. खादितुम म्हणजे खाण्यासाठी इन्फिनिटिव्ह आहे. तंग खणेव त्या क्षणी, तंग म्हणजे तंग खणंग एव त्या क्षणी, तस्मिन पासान पिठ्ठे त्या दगड सपाटीवर असिनी पती वीज पडली. असिनी म्हणजे वीज, पती म्हणजे पडली, पास्ट टेन्स आहे. तर तो एका त्यापासून एक पासान सकलिका छिजित्वा त्यापासून एक दगडाचा पापुद्रा निघून, पासान सकलिका म्हणजे दगडाचा पापुद्रा, चिपडी, छोटीशी पातळ दगडाचा तुकडा, छिजित्वा म्हणजे तुटून, त्या एका एक संघ दगडापासून एक दगडाचा तुकडा त्या विजेमुळे काय झाला, निघाला बाहेर. आणि एळकस्स बकऱ्याच्या किंवा एडक्याच्या पसारित गिवाय, म्हणजे लांब केलेल्या मानेवर पतित्वा पडून, त्याची जी मान त्याने लांब केली होती ती पाने खाण्यासाठी झाडाची, तर त्या मानेवर तो दगडाचा पापुद्रा, दगडाची चिपडी किंवा दगडाचा तुकडा त्याच्या मानेवर पडून सिसंग छिंदी त्याची मान कापल्या गेली आणि त्याचा तिथे मृत्यू झाला. महाजनो सन्निपती आणि त्याचा मृत्यू झाल्यामुळे लोक तिथे एकत्र जमले. महाजनो म्हणजे लोक आणि सन्निपती म्हणजे काय, एकत्र जमले. तदा तेव्हा बोधिसत्व तस्मिन ठाणे रुक्का देवता हुत्वा निबद्धो. त्यावेळी बोधिसत्व म्हणजे आपले जे बोधिसत्व आहे तथागत आताचे, तेव्हा बोधिसत्व होते, तर तस्मिन ठाणे त्या ठिकाणी रुक्का देवता हुत्वा निबद्धो, वृक्षावर राहणारी देवता होऊन त्यांनी जन्म घेतला होता आणि वृक्ष देवता बनून ते झाडावर राहत होते. तेव्हा बोधिसत्व कोणी प्राणी नव्हते, कोणी व्यक्ती नव्हते, तर वृक्ष देवता होऊन, झाडावर राहणारी देवता होऊन ते त्या झाडावर राहत होते, की त्याच्याच बाजूला बकऱ्याचा मृत्यू झाला होता. सो पसंत सेव तस्स महाजन, तर त्यांनी त्या लोकांना तिथे एकत्र जमलेलं बघून, सगळे लोक तिथे एकत्र जमले होते, त्या सगळ्या लोकांना बघून, महाजनस म्हणजे लोकांना बघून, देवतानुभावेन म्हणजे देवतांच्या प्रभावाने, म्हणजे ज्या काही देवता आहेत ते देवता म्हणजे काय म्हटलेलं आहे की जे कुशल चित्त लोक होते, जे लोक शिलांचं पालन करून, जे लोक चांगल्या प्रकारचं आचरण करून सद्गतीला गेले होते, तर अशा प्रकारचे जे लोक होते, असे चित्त असलेले जे लोक होते, त्यांना इथे देवता म्हटलेलं आहे. तर त्या लोकांच्या प्रभावाने आकाशे पलंकेन निसिदित्वा, आकाशामध्ये ते आसन घालून बसले, मांडी घालून बसले आणि मांडी घालून बसून त्यांनी सर्व तिथे एकत्र जमलेल्या लोकांना उपदेश दिला. काय उपदेश दिला? इमे सत्ता एवं पापस्य फलं जानमाना. इमे सत्ता म्हणजे या लोकांनी, एवं म्हणजे अशा प्रकारे, पापस्य फलं पाप कर्माचे फळ, जानमाना जाणून किंवा जाणत, हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. तर या लोकांनी पापकर्माची फळे जाणत, अप्पेव नाम पानाती पातंग न करे, लगेचच प्राणी मात्राची हत्या करणं सोडून दिलं पाहिजे, प्राणी मात्राची हत्या करू नये. मधुर सरेन धम्मंग देसेन तो इमंग गाता माह, मधुर स्वरात धम्म उपदेश करताना ही गाथा म्हटली. तर बोधिसत्वांनी काय म्हटलेलं आहे की जसा या बकऱ्याचा मृत्यू झाला म्हणजे कुठलंही कारण नसताना, तशा प्रकारे जो मनुष्य पापकर्म करतो, प्राणी मात्राची हत्या करतो, त्याचं सुद्धा म्हणजे पापकर्म पूर्ण झालं, म्हणजे पापकर्म फळाला आलं, तर काही कारण नसताना सुद्धा
त्याचा मृत्यू होते. त्याला कितीही सुरक्षा दिली, कोणीही त्याच्याबद्दल सुरक्षा देऊन त्याच्या सोबत राहिलं तरी त्याला कोणी वाचवू शकत नाही. म्हणजे पापकर्मामुळे त्याच्या मृत्यूसाठी कुठल्याही कारणाची गरज नाही. त्याचं पापकर्म फळाला आलं, त्याचं पापकर्माचा घडा भरला की कोणत्याही कारणाशिवाय त्याचा मृत्यू होतो. तर पापकर्माचं हे फळ आहे. म्हणून पापकर्म लोकांनी करू नये आणि पानातिपात करू नये. म्हणजे पानातिपात केला, प्राणी मात्रांची हत्या केली तर ते पापकर्म भरलं, ते पापकर्म पूर्ण झालं की त्याचा परिणाम त्यांना मिळतो. आणि त्यांना कोणीही सुरक्षा दिली तरी ती सुरक्षा पुरेशी ठरत नाही. अशा प्रकारे बोधिसत्वांनी या गाथेमधून सांगितलं. आणि म्हणून ते म्हटले, एवंचे सत्ता जानेयु दुःखायं जाती संभवो न पानो पानिनं हये पानघाती ही सोचती. म्हणजे त्यांना सांगायचं होतं की एवंचे सत्ता जानेयु, प्राण्यांनी अशा प्रकारे समजलं पाहिजे. सत्ता म्हणजे प्राणी. प्राण्यांनी अशा प्रकारे जाणलं पाहिजे, अशा प्रकारे समजलं पाहिजे की जाती संभवो दुःखायं, म्हणजे अयं दुःखायं जाती संभवो, म्हणजे वारंवार जन्म घेणे हे काय दुःखदायक आहे. जाती म्हणजे जन्म आणि संभव म्हणजे उत्पन्न होणे. दुःखायं म्हणजे दुःखदायक आहे. प्राण्यांनी अशा प्रकारे जाणलं पाहिजे की वारंवार जन्म घेणे, सतत जन्म घेणे काय दुःखाचं कारण आहे. जन्म घेतल्यामुळे दुःख होते. म्हणून न पानो पानिनं हये, म्हणून एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला मारू नये. तुम्ही जर एका प्राण्याची हत्या केली तर एका प्राण्याची हत्या करण्याच्या बदल्यात तुम्हाला 500 वेळेस परत जन्म घ्यावा लागतो. आणि हे जन्म घेणं काय आहे दुःखदायक आहे. कारण जन्म झाल्यामुळे मृत्यू आहे. तर जन्म दुःखदायक आहे, जन्मामुळे मृत्यू होतो म्हणून मृत्यू दुःखदायक आहे. जन्म झाल्यावर मनुष्य आजारी पडतो म्हणून दुःखदायक आहे. म्हातारा होतो म्हणून दुःखदायक आहे. प्रिय व्यक्ती सोडून जातात म्हणून दुःखदायक आहे. अप्रिय व्यक्तीच्या सोबत राहावं लागतं म्हणून दुःखदायक आहे. आणि ज्या ज्या आपण गोष्टीची इच्छा करतो त्या गोष्टी आपल्याला मिळत नाही आणि म्हणून दुःखदायक आहे. तर एक गोष्ट केल्यामुळे, प्राणी मात्राची हत्या केल्यामुळे तर असे 500 जन्म मिळतात. आणि प्रत्येक जन्मामध्ये हे जन्म, मृत्यू, आजारपण, म्हातारपण, प्रिय व्यक्तीचा वियोग, अप्रिय व्यक्तीचा संयोग, ज्याची इच्छा केली ते न मिळणे, या सगळ्या गोष्टी त्याला अनुभवाव्या लागतात. बकऱ्याने कितीही म्हटलं असतं की माझी मरण्याची इच्छा नाही, परंतु त्याची इच्छा असो अथवा नसो, त्याची कर्म, पापकर्म भरल्यामुळे त्याचा मृत्यू ठरलेला होता. आणि म्हणून बोधिसत्व म्हणतात पानघाती ही सोचती, म्हणजे प्राण्याची हत्या करणारा, प्राण्याचा घात करणारा हा निश्चितच दुःख भोगतो, निश्चितच दुःख भोगतो. तर अशा प्रकारची ही गाथा आहे. तर या गाथेचं आता आपल्याला तिसरा पार्ट बघायचा आहे, वैयाकरण. म्हणजे आपण पहिला पचुपन्न वस्तू बघितला, नंतर अतीत वस्तू बघितला, त्यानंतर गाथा बघितली, चौथा भाग. आता चौथा भाग गाथा, तिसरा भाग गाथा बघितली. आता चौथा भाग आपल्याला वैयाकरण बघायचा आहे. तर हे आहे वैयाकरण. तत्त एवंचे सत्ता जानेयु, ही जी गाथेतली पहिली ओळ आहे, तत्त एवंचे सत्ता जानेयु. तर या शब्दाचा अर्थ काय आहे, इमे सत्ता एवं जानेयु, प्राण्यांनी अशा प्रकारे जाणले पाहिजे, प्राण्यांनी अशा प्रकारे समजले पाहिजे. कथं, कसे समजले पाहिजे, तर जाती संभवोती दुःखाय, म्हणजे वारंवार जन्म घेणे हे दुःखदायक आहे. अयं तत्त तत्त जाती, म्हणजे आपण जे कर्म करतो त्या कर्मामुळे जिथे तिथे जन्म होतो, त्या कर्माचा परिणाम म्हणून त्या तत्त म्हणजे त्या त्या योनीमध्ये, त्या त्या प्रजातीमध्ये, त्या त्या ठिकाणी जाती म्हणजे जन्म होतो. जातस्य अनुकंपेन वड्डी संकातो, जातस्य म्हणजे जन्मलेल्या प्राण्याला, अनुकंपेन म्हणजे क्रमशः, वड्डी संखातो म्हणजे वृद्धत्व, त्याची वहाड होते आणि वहाड होऊन त्याला
त्याचे जे संखार आहे ते वाढत जातात, संभवोच, आणि ते वाढत गेल्यामुळे काय होते, जरा, आता इथे सगळं सांगितलेलं आहे, त्याला वृद्धत्व येते, जरा म्हणजे वृद्धत्व, व्याधी म्हणजे व्याधी येतात, मरण मृत्यू येतो, अप्रिय संपयोगो अप्रिय व्यक्तीचा संयोग होतो किंवा अप्रिय व्यक्तीसोबत जीवन जगावं लागते, राहावं लागतं, आणि प्रिय विपयोगो प्रिय व्यक्ती त्याला सोडून जातो किंवा प्रिय व्यक्ती त्याच्यापासून दूर जातो. एवढंच नाही तर हत्त पाद छेदनादीन, वाईट कर्म केल्यामुळे हात पाय छेदनादीन, हातपाय कापल्या जातात, इत्यादी दुःखानं वत्तू भूतता, इत्यादी प्रकारचं दुःख त्याला सहन करावं लागतंय, म्हणून त्याला म्हटलेलं आहे दुःखोती यदी जानेयुं, यालाच दुःख आहे असं म्हटलं आहे, आणि हे दुःख त्याने जाणलं पाहिजे. म्हणजे वारंवार जन्म घेणं हे कसं दुःख आहे, तर इथे एका ओळीमध्ये सांगितलेलं आहे की जरा व्याधी मरण अप्रियाचा संयोग प्रिय व्यक्ती दूर जाणे हात पाय कापणे किंवा तशा प्रकारची शिक्षा मिळणे, तर हे सगळं दुःख त्याला सहन करावं लागतं, आणि हे दुःख आहे असं त्याने जाणलं पाहिजे. आणि हे दुःख आपल्याला जर नको असेल तर त्याने प्राणी मात्राची हत्या करू नये, प्राणी मात्राला मारू नये, न पानो पाणी न घायेती, आणि त्यामुळे एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला मारू नये. परंग वदंतो जाती संभवे वदंग लभती, परंग वदंतो म्हणजे दुसऱ्याला मारणारा, दुसऱ्याचा वध करणारा, परंग म्हणजे दुसरा, वदंतो म्हणजे वध करणारा, मारणारा, जाती संभवे म्हणजे दुसऱ्या जन्मामध्ये त्याला वदंग लभती म्हणजे त्याचा सुद्धा वध होतो. म्हणजे या जन्मात जर आपण कुणाचा वध केला तर आपला वध सुद्धा पुढच्या जन्मात होतो. आपल्याला याचं उदाहरण खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. जो अजात शत्रू राजा होता त्याने आपल्या वडिलाची हत्या केली होती, बिंबिसार राजाची, आणि त्यामुळे तो नेहमी घाबरून जीवन जगत होता. जसं मी माझ्या वडिलांची हत्या केली तसा माझा मुलगा तर माझी हत्या करणार नाही ना, आणि म्हणून तो सदैव बेचैन राहत होता. त्यासाठी तो अनेक आचार्यांना भेटला, अनेक गुरूंना भेटला. हे आपल्याला माहित आहे की हे जे दीघनिकामधलं अजातशत्रूचं सुत्त आहे ते प्रसिद्ध आहे, आणि जीवक अजातशत्रू राजाला आपल्या आम्रवनामध्ये पौर्णिमेच्या रात्री घेऊन गेला होता, तिथेही तो घाबरलेला होता. म्हणजे जर आपण हे उदाहरण आपल्याला दिसते की आपण दुसऱ्या प्राण्यांना मारलं, घात केला, तर आपल्यालाही सुद्धा मृत्यूचं म्हणजे वध करण्याचं जी भीती आहे, वध होण्याची भीती ती लागलेली असते. आणि आपल्याला माहित आहे की अजातशत्रूचा जो मुलगा होता उदयभद्र, त्याने सुद्धा त्याच्या वडिलांची हत्या केली होती. तर हे उदाहरण आपल्याला इथे दिसून येते. पिळंतो पिळंग लभती म्हणजे आपण जर एका माणसाची पिळवणूक केली तर त्याची सुद्धा काय होते, पिळवणूक होते. अशा प्रकारे इथे सांगितलेलं आहे. जाती संभवस्य दुःख वत्तुय दुःख भावं जानंतो म्हणजे जन्म मिळालेल्या माणसाला दुःखामुळे जे दुःख आहे ते सतत अनुभवावं लागतं, आणि ते दुःख अनुभवावं लागते असे जाणून कोची पानो अय्यंग पाणीनंग न आहे, त्यामुळे कोणीही कोणत्याही प्राण्याने, कोची पानो म्हणजे कोणत्याही प्राण्याने, अय्य पाणीनंग दुसऱ्या प्राण्याची, न हये हत्या करू नये, त्याला मारू नये, सत्तो सत्तंग न हयेती अत्तो म्हणजे प्राण्याने, सत्तो म्हणजे प्राणी, सत्तंग म्हणजे प्राण्याला, न हयेती मारू नये असा इथे अर्थ आहे. म्हणून एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला मारू नये असा या ठिकाणी अर्थ आहे. अशा प्रकारे याचा अर्थ आहे. किंग कारणा, याचं कारण काय, कुठल्या कारणाने असं करू नये, पानघाती ही सोचती प्राणी हत्या करणारा, प्राण्याचा घात करणारा निश्चितच दुःख भोगतो. सोचती म्हणजे दुःख भोगतो. यस्मा त्यामुळे साहत्तिकादी साहत्तिकादिषु क्षयेषु पयोगेषु येन केनची पयोगेन परस्स
जीवितेंद्रियू उपछेदन पानघाती पुद्गलो अठ्ठसु. तर काय होते की त्यामुळे साहतिकादिसु छसु पयोगेसु, म्हणजे 6 कारणामुळे तो दुःख भोगत असतो. एनकेची पयोगेन, म्हणजे ज्या कोणत्या कारणाने परस दुसऱ्या जीवित इंद्रिय उपच्छेदन, म्हणजे दुसऱ्या जीवित प्राण्याची हत्या करतो किंवा त्याचं जीवित इंद्रिय छेदू म्हणजे हिरावून घेतो, त्याचं जीवित इंद्रिय नष्ट करतो, असा पानघाती, अशा प्रकारचा व्यक्ती जो प्राण्याची हत्या करणार आहे असा व्यक्ती अठ्ठसु महानिर्येसु, 8 महानरकामध्ये जातो. आणि 8 महानरकामध्ये जाऊन त्याचं काय होत नाही तर 16सु उत्साद निर्येसु, त्या 8 महानरकामधून 16 उत्साद निर्यमध्ये जातो. उत्साद निर्य म्हणजे उपनरक, 8 महाप्रमुख नरक सांगितलेले आहेत. तर श्रीलंकेमध्ये लिहिल्या गेलेले जे पुस्तक आहे त्याला आपण काय म्हणतो, तेलकटा गाथा किंवा पंचगती दीपनम, या पुस्तकामध्ये 8 नरकांचं खूप छान वर्णन केलेलं आहे की ह्या भूमी कशा आहेत, म्हणजे नरकातली माणसाची वाईट कर्म केल्यामुळे काय काय स्थिती होते, तर तिथे सांगितलेलं आहे. तर तिथेही त्याची पापकर्म पूर्ण होत नाही, तर तिथे त्याने दुःख भोगल्यानंतर तो जे त्याच्या आजूबाजूला 16 महानरकाच्या 8 महानरकाच्या आजूबाजूला जे 16 उपनरक आहे, त्या 16 उपनरकामध्ये सुद्धा तो जन्म घेतो, तिथे तो राहतो, तिथे तो शिजतो. आणि तिथूनही काही झालं नाही तर तिथे जो धगधगत तांब असते, तर त्या तांब्याची नदी असते, म्हणजे तांब्याचा जो काय झालेलं असते, पाणी झालेलं असते, तर त्या उष्ण उकळत्या तांब्याच्या नदीमध्ये, तांब्याचं जे पाणी आहे त्या नदीमध्ये तो व्यक्ती त्याचे कर्म पूर्ण होईपर्यंत, पाप कर्मातून तो मुक्त होईपर्यंत तिथे त्याला त्या नदीमध्ये शिजावं लागते. तशा प्रकारचं जे वाईट कर्म केल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये किती कसं दुःख येऊ शकते किंवा एकदम टोकाचं दुःख त्याला कसं सहन करावं लागू शकते, त्याचं एक रूपकात्मक वर्णन या नरकांमध्ये केलेलं आहे. तर नानक प्रकाराय, म्हणजे अनेक प्रकाराने, तिरच्छान योनियम, म्हणजे तो हे पाप कर्म केल्यामुळे तिरच्छान योनीमध्ये जातो, प्राणी योनीमध्ये जन्म घेतो. म्हणजे ह्या सगळ्या नरकातून गेल्यानंतरही त्याला मनुष्य जन्म मिळत नाही, तर प्राणी योनीमध्ये जन्म घेतो. त्यानंतर प्रेत विषय म्हणजे प्रेत योनीमध्ये जातो, असुर विषय असुर योनीमध्ये जातो. इमेसु चत्तुसु अपायेसु, या 4 अपाय नरकामध्ये, अपायकारक नरकांमध्ये महादुःख अनुभव मानू, म्हणजे महादुःख अनुभवत दिग्घरतं दीर्घकाळ अंतो निध्यायन लखनेन शोकेन सोचती, म्हणजे त्यामध्ये तो दीर्घकाळ शिजत राहतो, दीर्घकाळ पडत राहतो आणि तिथे म्हणजे दुःखी होऊन, शोकी होऊन, म्हणजे शोक करणारा होऊन, सोचती दुःख अनुभव करत राहतो, दुःख भोगत राहतो. यथा वायंग येळको मरण भयेन सोचती, ज्याप्रमाणे यथा म्हणजे ज्याप्रमाणे, वायंग म्हणजे वा अयंग येळको, हा येडका म्हणजे जो येडका होता, मरण भयेन सोचती, मृत्यूच्या भयाने 500 जन्म दुःख सहन करत होता, म्हणजे 500 जन्म मृत्यूचं दुःख सहन करत होता. म्हणजे जसा हा येडका, त्याने म्हणजे त्या येडक्याने म्हणजे पूर्वीच्या ब्राह्मण आचार्याने एक येडक्याला मारून श्राद्ध भोजन दिल्यामुळे तो 500 जन्म मृत्यूच्या भयाचं जे दुःख आहे ते सहन करत होता. 500 जन्म त्याचा शिरच्छेद झाला आणि 500 जन्म तो मरण भयाने, मृत्यूच्या भयाने दुःख सहन करत होता. प्रत्येक जन्मामध्ये आलं की त्याचा शिरच्छेद व्हायचा, तर ते शिरच्छेदाचं दुःख तो येडका 500 जन्म सहन करीत राहिला. एवं दिग्घरतं सोचती ती, अशा दीर्घकाळ तो दुःख सहन करत राहतो, दुःख भोगत राहतो. यत्वा, हे जाणून, न पानो पाणी न घये, हे जाणून एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला मारू नये, एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला त्रास देऊ नये, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्रास देऊ नये. कोची पानाती पातकम नाम न करेय,
कोणीही प्राणी मात्राची हत्या करण्याचं कर्म करू नये. मोहेन पण मोहामुळे, अज्ञानामुळे, मूढ झाल्यामुळे, अविद्याय अंधिकता, अविद्येने आंधळे झाल्याने, अविद्येने अविद्याय अंधिकता, अविद्येने आंधळ झाल्यामुळे, अविद्येने काय झाल्यामुळे, अविद्येने त्याला, अविद्येच्या आवरणामुळे त्याला काही दिसेनासं झाल्यामुळे, इमंग आदी नवंग हा दुष्परिणाम अपसंता न पाहिल्या कारणाने पानाती पातंग करून ती, या कारणामुळे सर्व माणसं किंवा सर्व प्राणी एक दुसऱ्याची हत्या करतात. तर एवढं सगळं बोधिसत्वाने सांगितलं, एवढं सगळं लोकांना माहित आहे, तरी सुद्धा मनुष्य पुढच्या जन्मामध्ये किंवा नंतरच्या जन्मामध्ये प्राणी मात्राची हत्या का करतो? तर तो अविद्येमध्ये डुबून जातो, अविद्येने मूढ होतो, मोहाने मूढ होतो, आणि अविद्येने मूढ झाल्याने, मोहाने मूढ झाल्याने, आंधळा झाल्यामुळे, अविद्येमध्ये तो काय होतो? आंधळा होतो, आणि त्यामुळे वाईट कर्माचे दुष्परिणाम तो पाहू शकत नाही, वाईट कर्माचे दुष्परिणाम त्याला दिसत नाही, आणि तो दुष्परिणाम न पाहू शकल्याने तो परत प्राण्यांची हत्या करतो आणि परत दुःखाला प्राप्त होतो, आणि त्यामुळे तो दुःखातून मुक्त होत नाही, आणि म्हणजे दीर्घकाळ तो दुःख सहन करत राहतो. तर या मत्तभत्तक जातकामुळे जर आपण एखादी गोष्ट पुण्य करण्यासाठी जर आपण एखादी प्राण्याची हत्या केली, एखाद्या प्राण्याला नष्ट केलं, एखाद्या प्राण्याला मारलं, तरी सुद्धा ते पुण्यकर्म होत नाही, ते जर वाईटच कर्म होते, आणि त्याचं दुःख आपल्याला सहन करावं लागते, आणि ते एका जन्मात नाही तर जन्मो आणि जन्म, अनेक जन्म ते दुःख त्याच्या मागे लागते, त्याचा पाठपुरावा करते, आणि तो सगळ्या जन्मामध्ये दुःख सहन करत असतो. संपलं की आहे पुढे? हा. एवं अशा प्रकारे महासत्वाने निरय भये न तज्जेत्वा, म्हणजे जे निरय भय आहे, नरक गतीला जाणारं भय आहे, त्याचा त्याग करून, त्यापासून लोकांना दूर करून, धम्मं देसेसी, धम्म उपदेश केला. म्हणजे बोधिसत्वाने वृक्षावर राहणाऱ्या देवतेने लोकांना ह्या नरय भया म्हणजे नरकाची भीती दाखवून, जर पाप कर्म केलं तर कशा प्रकारे मनुष्य नरक गतीला जातो, त्यापासून दूर जाण्यासाठी धम्माचा उपदेश दिला. मनुष्या तंग धम्म देसनं सुत्वा, माणसांनी तो धम्म उपदेश ऐकून निरय भय भीता, नरक भयापासून दूर जाण्यासाठी, अधोगतीला जाणाऱ्या भयापासून दूर जाण्यासाठी पानाती पाता विरमेन्सु, म्हणजे प्राणी मात्राची हत्या करणं सोडून दिलं, त्यापासून दूर राहिले. आणि बोधिसत्वाने सुद्धा धम्मं देसेत्वा, धम्म उपदेश करून महाजनं शिले प्रतिष्ठापित्वा, सर्व लोकांना शिलामध्ये प्रतिष्ठित करून, शिलामध्ये स्थापित करून, सदाचरण करायला लावून, यथा कम्मंगतो, आपल्या कर्मानुसार ते सद्गतीला प्राप्त झाले. महाजनोपी लोक सुद्धा बोधिसत्वस ओवादे ठत्वा, बोधिसत्वाचा उपदेश मानून, त्यांचा धम्म उपदेश जाणून, दानादिनी पुण्यानिकत्वा, म्हणजे प्राणी मात्राची हत्या करणं सोडून दान इत्यादी पुण्यकर्म करून देवनगरं पुरेसी, म्हणजे ते सुद्धा सद्गतीला प्राप्त झाले. प्राणी मात्राची हत्या करणं सोडून दिलं, आणि त्यामुळे दान पुण्यकर्म केल्यामुळे मृत्यूनंतर ते सुद्धा सद्गतीला गेले, दुर्गतीला गेले नाही, नरकात गेले नाही, तर सद्गतीला प्राप्त झाले. सत्ता इमंग धम्म देसनं हारित्वा, म्हणजे भगवान बुद्धांनी अशा प्रकारचा धम्मोपदेश करून अनुसंधिंग घट्टेत्वा, त्या जातकाची फोड करून जातकं संबोधानेसी, म्हणजे जातकाची जुळवणी केली, संबोधानेसी म्हणजे जुळवणी केली, आणि काय म्हटले? अहं तेन समयेन, मी त्यावेळी वृक्ष देवता होसी, मीच त्यावेळी वृक्षावर राहणारी देवता होतो, आणि मीच हा उपदेश केला लोकांना, आणि सगळ्यांना प्राणी हत्येपासून दूर केलं, आणि त्याच्यापासून वेगळं नेऊन, म्हणजे प्राणी हत्येपासून त्यांना दूर सारून
मी त्यांना दान पुण्य इत्यादी कर्म करायला लावून स्वर्ग गतीला प्राप्त करून दिलं. आणि त्यामुळेच आपल्याला पंचशिलामध्ये पहिलं शील सुद्धा पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामी दिसते. तर अशा प्रकारे एक पानातिपात केल्यामुळे किंवा प्राणी मात्राची हत्या केल्यामुळे म्हणजे मानवाला किंवा हत्या करणाऱ्याला अनेक जन्म दीर्घकाळ त्या प्राणी हत्येचं दुःख सहन करावं लागतं आणि त्या दुःखामुळे तो नरक गतीला जातो, दुर्गतीला जातो आणि दीर्घकाळ ते प्राणी हत्येचं जे दुःख आहे ते तो सहन करत राहतो. तर ह्या एका छोट्याशा गोष्टीमुळे एका छोट्याशा गोष्टीमधून आपल्याला पानातिपात काय आहे किंवा प्राणी मात्राची हत्या केल्याने, त्यांना मारल्याने, त्यांना दुःख दिल्याने आपणही कसं दुःखी होतो हे या छोट्याशा जातकातून हे एवढं मोठं जे तत्व आहे, एवढं मोठं जे प्रिन्सिपल आहे पानातिपाता वेरमणी, हे आपल्याला या जातकामधून काय केलेलं आहे, स्पष्ट करून दिलेलं आहे. आणि प्राणी मात्राची हत्या न करणं म्हणजेच काय, सदाचरणाचं पालन करणं. तर सदाचरणाचं पालन करणं म्हणजेच आपण या सदाचरणाच्या पालनातून काय करतो की जे शील पारमी आहे ती पूर्ण करतो. आणि शील पारमी पूर्ण केल्यामुळे जी बोधिसत्वाने म्हणजे ज्या बोधिसत्वाने 10 पारमी पूर्ण करून ते बुद्धत्वाकडे गेले, तर तीच जी पारमी आहे ती पानातिपात न केल्यामुळे काय होते, ती पारमी पुष्ट होते किंवा दान पारमी शील पारमी ती पुष्ट होत जाते आणि तो हळूहळू कुशल कर्म करून बुद्धत्वाकडे अग्रेसर होतो. हे आपल्याला या जातकामधून पाहायला मिळते. तर मला वाटते की आपण बऱ्यापैकी समजला असाल. तर मी ते थांबतो. भवतु सब्ब मंगलं. मी ते थांबतो. काही प्रश्न असतील तर आपण बघूया. धन्यवाद. थँक्यू. सर्वांचे खूप खूप आभार. साधु 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 साधू साधु साधू धन्यवाद. साधू. धन्यवाद सर. सुंदररित्या तुम्ही जातक अट्टकथावर तुम्ही प्रकाश टाकला. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने ह्या जातक कथा समजावून सांगितल्या. खूप खूप साधुवाद. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कुणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. सर, मगाशी तुम्ही ते पुस्तकाचं नाव सांगितलं ज्याच्यामध्ये याचं वर्णन केलं आहे नरकाचं, ते कोणतं पुस्तक सर? जे श्रीलंकेच्या हा ते तेलकटा गाथा आणि पंचगती दीपनंग नावाचं पुस्तक आहे. 5 गतीचं प्रदीपन. पंचगती म्हणजे 5 गती आणि दीपनंग म्हणजे त्याचं प्रदीपन, ते दाखवणं, सांगणं की कुठलं कर्म केल्यामुळे आपल्याला कुठली सद्गती किंवा दुर्गती मिळते, हे आपल्याला पंचगती दीपनंग या पुस्तकामध्ये पाहायला मिळते. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद. खूप सुंदररित्या तुम्ही जातक अट्टकथावर तुम्ही प्रकाश टाकला. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितलं. धन्यवाद. खूप खूप साधुवाद सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर्व धम्मसाकच्य व पीपीटी टीमचे जे पीपीटी टीमचे ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते US मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळे. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. सर्वांचे जीवन
सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो. या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आपण आज इथेच थांबत आहोत. सर्वांना नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती उषा रंगारी मॅडम धम्मपालन गाथा सरनट्टे गाथांनी करावी अशी विनंती करते. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योऽप्यमी सुतवानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्ममनपमज्जति. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं संඝो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. जय भीम. नमो बुद्धाय सर्वांना.